भागात आता आपण उल्हासनगर 4 मध्ये आहोत. उल्हासनगर 4 च्या विनस चौकामधल्या माणेरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या इथे आपण उभे आहोत आणि इथे पाठीमागे भव्य दिव्य अशी टोलेजंग इमारत उभारण्यात आलेली आहे. मात्र अगदी आम्ही उभे आहोत त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे इथं गार्डन होतं आणि उद्यान म्हणूया आपण, जिथे ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अतिशय छान जागा होतं, वातावरण चांगलं होतं, तिथे झाडं होती. उद्यान असल्यानं हे उद्यान मात्र आपल्याला इथे गायब झालेलं पाहायला मिळतंय. रस्त्याच्या अगदी बाजूला हा सगळा जो परिसर होता, इथून तो तिथपर्यंत अगदी त्या उंबराच्या झाडापर्यंत तो सगळा उद्यानाचा परिसरच गायब झालेला आहे. आणि इथे हा जो रस्ता आहे तो आता या इमारतीच्याच आतमध्ये घेण्यात आलेला आहे. तिथे सुद्धा ही वेगवेगळी म्हणजे गाड्या पार्किंगसाठी किंवा ही जागा करण्यात आलेली आहे. मात्र इथे जर उद्यान होतं म्हणजे ते महापालिकेचं अखत्यारीत येणारं उद्यान, बरोबर. आणि त्यासाठी जेव्हा हे उद्यान बांधलं त्यावेळेस तत्कालीन जे काही प्रशासकीय अधिकारी होते, त्या विभागाचे संबंधित अधिकारी होते, त्यांनी इथे गार्डन बांधण्यासाठी जो काही निधी लागला असणार तो निधी तिथे वापरण्यात आला. आणि तो मग निधी येतो कुठून, हा पुन्हा एक प्रश्न सुरूच होतो. कारण जो निधी अशा पद्धतीनं सार्वजनिक तऱ्हेनं सोयीसुविधा पुरवण्यासाठी दिला जातो तो आपल्याच खिशातून कराच्या रूपामध्ये तो आपण महापालिकेला देतो आणि त्याच पैशातनं अशा पद्धतीच्या सोयीसुविधा आपल्याला पुरवल्या जातात. मात्र ह्या सगळ्या खटाटोप केल्यानंतर इथलं आता उद्यानच गायब करण्यात आलेलं आहे. यासाठी जे जे काही जबाबदार असतील, तत्कालीन जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांच्यावर अगदी कडकपणे कारवाई होणं फार गरजेचं आहे आणि ती कारवाई झालेली अजूनही पाहायला मिळत नाहीये. याच संबंधी आपण बोलणार आहोत. आपल्या सोबत इथे दक्ष नागरिक आहेत. आज आपल्या सोबत आहेत कैलास झालटे. माहिती मला त्यांनी दिली की त्या गार्डनसाठी जवळजवळ 1 करोडच्या आसपास खर्च केलेला आहे. जर करोड खर्च करायचाच होता, यांना माहित होतं की रोडात बाधित होणार आहे. मला माहिती अशी दिली की हे गार्डन रोडात बाधित झालेलं आहे. बरं, मग रोडात बाधित होणार होतं तर करोड रुपये खर्च करायला नाही पाहिजे होते, माझं असं म्हणणं आहे. आणि त्यानुसार त्या गार्डनसाठी त्यांनी कुणाला न विश्वास घेता ते गार्डन आता दिसत नाही जागेवर. ते गार्डन होतं इथे पूर्णपणे, ते गार्डन पूर्ण तोडलेलं आहे. आणि माहिती आता ते आयुक्तांनी त्यांची चौकशी लावली असं मला सांगतात. मी पत्रव्यवहार केलेत, पण वारंवार आता चौकशी लावली आहे असं सांगतात. पण ते काय चौकशी लावली आहे ते आजपर्यंत मला दिलेलं नाही. म्हणजे मोगम उत्तर फक्त देतात आणि त्याच्यावर ठोस अशा काही कारवाई किंवा त्याच्यावर काही हालचाल अजूनही झालेली नाही. तुम्हाला जे उत्तर दिलं की हे रस्त्यात बाधित झालेलं आहे, मात्र आता ही इमारत बनलेली आहे, त्यांनीच तो सगळा भाग आतमध्ये घेण्याची तयारी केलेली दिसते आणि अर्ध्या ठिकाणी तिथे आपल्याला पाहायला मिळतं तसं चित्र. एका प्रकारे त्यांनी तसंच केलंय. तिथे ते गाड्या उभे राहण्यासाठी सर्व काही, आता गार्डन तोडलं, आता बिल्डिंग होते, गार्डन तोडलं तर तेच त्यांचा इस्तेमाल करतील, ते गाड्या उभ्या करतील तिथे. सर्व त्यांच्यासाठी तो सोयीस्कर झालंय. तर मला समाधानकारक उत्तर नाहीये. जोपर्यंत हे गार्डनची एक मोठी भिंत होती आणि ती भिंत पण नागरिकांना चांगले बसण्यासाठी कट्टे होते, सुख सुविधा होत्या. पण अधिकाऱ्यांनी कुणाच्या तरी सोयीसाठी, माझा असा आरोप आहे की कोणाच्या तरी सोयी सुविधासाठी त्यांनी हे गार्डन तोडलेलं आहे. त्यांना हटवायचं होतं तर त्यांनी पैसे खर्च करायला पाहिजे होतात. जर हे पैसे खर्च झाले आहेत, हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या खिशातून हे पैसे पेड करायला पाहिजेत. कारण अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार सारखं एक गोष्ट केलेली आहे. ते बोलतात आम्ही नियमात केलेलं आहे, पण नियमात काय केलंय? जर तुम्हाला माहित होतं हे रोडात बाधित होणार आहे तर करोड रुपये या गार्डनला खर्च करायला नाही पाहिजे. हे सर्व यांचं सुख सुविधासाठी ते झाडांची पण वाट लावली आहे. झाड छाटताना त्यांनी झाड छाटण्याची पद्धत, त्यांनी वरती छाटतात तर मुळ्या पण छाटल्या आहेत त्यांनी. त्या मुळ्या सरळ दिसत आहेत. ते पेपर्स आहेत. आणि साई वसनशाह या नावाने गार्डन आहे, एक संतांच्या नावाने गार्डन आहे. तर संतांचं नाव पण या लोकांनी मिटून टाकलेलं आहे. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगमतीने की हे सर्व उल्हासनगरची आज पण वाट लागते. आणि या अधिकाऱ्यांच्या यांच्यावर कारवाई करून यांच्या पगारीतून तो पैसा कापून आपल्या परत महानगरपालिकेच्या तिजोरीत टाकावा अशी माझी मागणी आहे. याच्या पुढे मी एकतर माझं पहिलं पाऊल आहे की उपोषण करणार, नाही तर पिटिशन दाखल करायचा माझा विचार आहे. जसं आपण पाहतोय की मुख्य रस्त्यावर असणारं हे उद्यान होतं, जिथे छान वातावरण होतं आणि तिथे थोडासा विरंगुळा म्हणून नागरिक येऊन बसत होते. मात्र अशा पद्धतीने हे उद्यानच गायब करण्यात आलेलं आहे. तर मला वाटतं जर उद्यान इथून हटवायचंच होतं तर मग ते बांधायचंच का? आणि त्या बांधण्यासाठी करोडो रुपये खर्च
करण्यात आलेला होता. मग फक्त निधी जो लाटण्यासाठी हा सगळा प्रकार करण्यात आला का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. कारण अनेक प्रश्न नागरिकांचे इथे निर्माण होतात. कारण अशा पद्धतीनं जेव्हा सामान्य नागरिकांचा जो पैसा आहे तो या पैशाचा अपव्यय अशा पद्धतीनं केला जातो आणि हा पाण्यात गेलेला पैसा आहे, हा कोणाला दिसत नाहीये, मात्र तो आपल्याच सामान्य माणसाच्या खिशातला आहे, विसरून चालणार नाही. आणि मग याची भरपाई कशी केली पाहिजे, तर जसं सांगितलं की यांनी आरोप केलेला आहे की इथे सगळं ज्या तत्कालीन अधिकाऱ्यांचा यामध्ये वरदहस्त होता आणि त्यांच्या संगनमताने हा सगळा प्रकार झाला असेल, त्यांची चौकशी व्हावी, कारवाई करण्यात यावी आणि हा सगळा जो खर्च झालेला आहे तो त्यांच्या खिशातून किंवा पगारातून तो महापालिकेला पुन्हा देण्यात यावा, अशी ती मागणी केलेली आहे. पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.